अरे मोरयाच जास्त दिसतो. सुरमई असं पापलेट असं चावला राव. पापलेट कशी? 500 चे 3. सुरुवातीकच स्वस्त. नाही 200चे 6 देव. 100चे 6. 100चे 6 बांगडे. वांगणकर. आता प्रत्येक बाजारात असताला गणपतीच्या तयारीसाठी. वा बरा वाटला वांगणचेच आपले ऐकान. खरोखर 20 रुपये? होय होय होय. तिसांनी लावलं. इसांनी ती बघा केवढी मोठी पडावळी आहेत ती बघा. 200 रुपये. हे किती आहे? पाव किलो. हा सध्या कोकमान खूप उच्चांक गाठले ना. इकडे आपलं व्यापार चालू. नारळ कशा? 20 रुपये 25 रुपये 30 रुपये. लढवणारे कोण नाही हो? लढवणे थोडेफार येऊन गेले. येऊन गेले. ती बुड. मित्रांनो, कोकणातले आपल्या आचऱ्या गावचे आठवडी बाजार तुम्ही बरेचसे अनुभवला असा. श्रावण महिन्यातलो आजचो रविवार असा आणि येणारो गुरुवार ह्यो नारळी पौर्णिमेचो असा. आणि नारळी पौर्णिमेच्या अगोदर गुरुवारी तर बाजार भरतलोच हा, पण नारळी पौर्णिमेच्या अगोदर आपलो रविवारचो मोठो बाजार, त्याशिवाय माशांसाठी प्रसिद्ध असलेलो आचऱ्याचो बाजार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार असो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, नारळी पौर्णिमा असा गुरुवारी आणि रविवारी भरणारा आपलो आचऱ्याचो बाजार आज आपण या व्हिडिओच्या निमित्तानं बघणार असो. रविवार असल्यामुळे माशांची गर्दी किंवा मासे घेणारे सुद्धा खूप जण असताले, ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या काय काय बघूक मिळतं. आता नारळ लढवणारे सुद्धा या बाजारात इलेले असतले. नारळ घेणारे, नारळांची मोठी उलाढाल या आजच्या दिवशी होतली असं वाटतं. बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या काय काय बघूक मिळतात. आता आपण जातो आजच्या तिठ्यावरती आणि तिठ्यावरनं डायरेक्ट जातो खाली मच्छी मार्केटपर्यंत. कोण कोण या बाजारात येऊन गेले त्यांच्यानी कमेंट करून नक्की सांगा. आणि आचऱ्याचा बाजार ह्यो कसं वाटलं तो कमेंट करा. त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडिओ खैसून बघतास तो पण कमेंट करून नक्की सांगा. चला, ह्यो आमचं मेन आचरा तिठा. ह्यो रोड येता तो कणकवलीवरसून येता, ह्यो देवगडवरसून, आणि ह्यो रोड येता तो मालवणवरसून. आणि सणासुदीचे दिवस इले, मे महिन्याचे दिवस इले काय संपूर्ण गर्दी एक गजबजलेला ठिकाण म्हणून प्रसिद्ध असा. आणि आता आपण बाजारात जातो आपल्या बीचच्या रोडने खाली. इकडे आनंद भुवनचं हॉटेल असा, तिकडे चहा पिऊया आणि पुढे जाऊया. हे आपले माणिक असत, आपले रोजचे मित्रमंडळ आहे. भेट दिल्याशिवाय मी जाणव नाही, चहा बी देतो आणि हो आनंद असा. आत्ता मी असं माणिकच्या दुकानात थोडी चहा प्यायची आणि पुढे कामा करू जायची असं एक नियम असता. आणि आता डायरेक्ट इकडची माणिकच्या दुकानातली आनंद भुवनमधली हे गोलभजी फेमस असतात आनंद भुवनमधली. आणि परब इकडे वडे वडे काढतो. कसली? इफ्याची भजी. गरम गरम तेल असतं त्याला काढून हे नाही ती आत घातला तर आज घालूच नाही. आज घालून तुम्हाला कसे काढता येते बघा फक्त. चला, ॲक्च्युअल बाजाराकडे सुरुवात होता. आणि हे आपले सगळे ह्या बंदर लाईनचे रिक्षावाले कडे ह्या लाईनीक असतात. आणि बाजारा दिवशी खाली पण असतात, म्हणजे खालची जे पिरावाडी, जांभडोल, हिरलेवाडी वगैरे जे असतात ना खालचे, ते तिकडनं रिक्षावाले तिकडे असतात बाजारा दिवशी. आणि आत्ता तो बाजार जो आहे ना तो इकडे हैसून वरसून तिठ्यावरसून खूप मोठ्या प्रमाणात भरतं. म्हणजे अक्षरशः आता तिठ्यावरती पर्यंत टच होईल. आता दुकानं सगळी हयपर्यंत असतात. काही दिवसांनी हय पण लागतात. बघूया आजच्या बाजारात काय काय येईल. आता किती बाजार भरलो आता. आपलं टार्गेट नारळ लढवणारे गाव होय, तर जरा मजा येत आली. भाजीवाले इकडे सुरुवात झालेली आहे. इकडे सगळे आपले बाहेरचे सगळे व्यापारी येतात, रोजचे बाजार करणारे ते. आणि हा आपल्या मित्राचा एक दुकान असा. नमस्कार हो. नमस्कार नमस्कार. असे का भाजी बिजी खरेदी करून आणली बाजाराची. लवकर आटप भाजी ना फळं आमची. लवकर आटपला शे. होय. काय करतो तू? जरा बाजार दाखवूया म्हटला. इकडे विनय आणि इकडे विनयचं दुकान असा. नेहमीप्रमाणे आपण हय भेट दिल्याशिवाय पुढे जाणव नाही.
सगळे तुमका सगळे वस्तू जे असत ते मिळतले. जोरा काय सामदाम आता आता सुरुवात होतं तेव्हा त्याच्यामुळे तयारीत राहा. हा हो खूप दिवसांनी जरा कामामुळे बाहेर होतोय. रील बनवित असतात समुद्राला. जाऊया म्हटलं आज कसं नारळ लढवणारे गावतात काय म्हटलं बघूया वैज बाजारात म्हणून आपलं वैज नेलं असतं या दुकानात नक्की भेट द्यावा. जाऊया आता खाली बाजारात. आता इलो बाजारात आणि हे गीतान काय आईला राखी आहे असत. गीता येईल आपली रसिक ना रसिक त्याची मिसेस राखी घेऊन येईल आता. राखीच होत नाही हा राखीने किचन आणि ह्या स्वतः बनवता या बघा रेझिन राखी म्हणून असं चांगल्या चांगल्या प्रकारचे असतात किचन असं. कसे आहेत हे कसे 80 रुपये स्पेशल रक्षाबंधनसाठी असं. अच्छा नक्कीला असतं भेट द्यावा या असताला आजचा दिवस पुढच्या रक्षाबंधनपर्यंत असताला. जाऊया आता खाली. बघा इथून बरीचशी गर्दी असतात बाजारात आणि हे सगळे गावठी वस्तूवाले वगैरे हे होत नाही हे असतं. टोमॅटो रक्षाबंधन असल्यामुळे राखी बिकी तुमका जास्त भोग गावतले. जाऊया खाली कोण कोण ओळखीचे गावतात काय बघूया. आमचे साडू भेटले. काय आणला पडवळा कसा दा घेऊन जावा. अरे ह्याचो रेट सांगा तुमका तुम्ही माका वासात देशा. 20 रुपये 20 रुपयाने एवढा मोठा 20 रुपये 30 रुपये शपथ केवढा पडवळा आता बघा 20 रुपये खरोखर 20 रुपये होय होय. होय पिसान लावलं इसांनी ती सर्व केवढी मोठी पडवळी आहेत ती बघा. येते जाऊन खालची घेऊन जावा आठवण. होय होय. हे शेंगे असत फणसुले असत पनीर फणस फणसुले म्हणजे कापा वगैरे भारी होते. खयसून येलं तू मालवणसून येलं खास आजाराच्या बाजारात. दोडकी बिडकी असत. चला जाऊया पुढे. आणि नारळ नारळ कसे तो 25 30 आणि 35. 25 30 35 लढवणारे कोण नाही ले. हे विषय नाही लढवणारे कोण नाही ले. आता लढवलं आम्ही 20 25 30 लढवा. चला होय. इकडे सगळे गावठी बाजारवाले हे पण पडवळी असत चिबूड असत कारली असत. चला हा बाजू जाऊया खाली. होय हे पण वेगवेगळ्या प्रकारचे राखी असत. इकडे फुल झाडं आहोत. हाय गर्दी जरा मॉब दिसतात. भोपळ्याचे वेशी वेशी असत. हे सगळ्या प्रकारचे वस्तू असत ते आपल्या आचऱ्याच्या बाजारात मिळतात. आता आचऱ्याचा बाजार म्हणजे काय लहानसान रावलेलं नाही. हडीपासून मुनग्यापासून चिंदर त्रिंबक वैसमपासून लोक या बाजारात येतात. इकडे फळावाले असतात. हे फळावाले येले असतात. ड्रॅगन फ्रूट कसा ड्रॅगन फ्रूट 140 किलो का एक किलो 1 किलो 140. सफरचंद वगैरे येऊ लागली असत. इकडे सीताफळं असत. मला जाऊया खाली. इकडे काहीतरी स्पेशल दिसता गणपतीच्या सजावटीसाठी. इकडे लटकन वगैरे असत. कसे दिला तुम्ही इथलेच वांगणी वांगण. अरे वा मस्त वांगणकर. वांगणकर.
आता प्रत्येक बाजारात असताला गणपतीच्या तयारीसाठी. वा बरा वाटला वांग्यांचेच आपले ऐकान. अरे इतक्या सकाळीच बाजार संपवतो नसता रे, मग हे उशिरा जरा स्वस्त गावता तेव्हा यायचं ना. पण ताजा गावता ताजाच असता. पहाटे जरा ताजा असता लवकर पुरे पुरा तेवढा आणि डबल घे. 4-4.5 फूट आवेला नाही का 5 फुटा कशी दी? कशी ती आवजी? 40 रुपये 40 रुपये. स्पेशल. खायची पडे कापत घेतात उडव तोड. उडू नको मोडू आणि जार करते ते. नको अरे घराकडे बारा आपण पटकन काम जाताला. चला इकडे कांदे बटाटे असत, इकडे फळावाले, इकडे प्लॅस्टिक सामान सगळं. हा आपल्या काकांचं दुकान असा. हा बघा कांद्या बटाट्यांचा स्पेशल. हो काय रेट आहे सध्या? काय हो काय रेट आहे सध्या कांदे बटाटे? 40-45. 40 बटाटे बटाटे 30. बटाटे 30, 40-45. कांद्यासाठी स्पेशल दुकान जर यावचं असलं तर यावा तुम्ही. चला मामी. इकडे सगळे स्नॅक्स, सगळे फरसाण वगैरे सगळं इकडे तुमका मिळतं. थोडक्यात बटर खारी बिरी सगळं असा. तो खैसून येतात तुम्ही? कणकवलीसून येतात. कणकवलीसून येतात बघा व्यापार करून. इकडे फळावाले असतात, इकडे ऊसाच्या रसाचा कायम दुकान ह्या असतात बाजाराच्या दिवशी. जाऊया खाली हळूहळू. इकडे सगळे हे सगळं भाजीचंच बाजार आहे इकडे. जास्त ते भाजीवालेच असतात. सुट्टीचा फायदा काय? सुट्टी चला बाजारातले हे आवाजात ना हे जे व्यापाऱ्यांचे आहेत ना ते भारीच वाटतात. इकडे सगळे वाटे लावलेले असतात. 10, 20 रुपयावाले असतात. इकडे पडवळी असत. कशी घे पडवळी? 20 रुपये. खयसून येलं? मालवण असून येलं. वा चिपूड कसे? 100 रुपये. तुम्ही कशीला? पळसम मालवण. ठीक बरे होय. जरा नारळी पौर्णिमेत आज भरताला म्हटलं जाऊया. हो बऱ्याच ना. चला इकडे ही रोजची व्यापाऱ्यांची दुकानं असतात ज्यांची जागा फिक्स असतात साधारण त्या जागेवरच लावतात. इकडे पोहे वगैरे असतात, इकडे तांदूळ, इकडे भाजी. तर इकडे सगळे हे व्यापारी बाहेरसून येलेले असतात ते व्यापारासाठी जो प्रत्येक बाजार करतात. आणि इकडे आहे आपलं वामन आचरेकरांचं मसाल्याचं दुकान. इकडे सगळे पूजा साहित्य वगैरे सगळे मालवणी मसाले, प्रत्येक गोष्टीतलं मालवणी मसालो इकडे स्पेशालिटी यांची आहे की ते स्वतः घरगुती बनवतात आणि खूप चांगले प्रोडक्ट असतात. इकडे इलास तर नक्की यावा आणि भेट द्यावा. आता गणपती येतात त्याच्यामुळे त्याची पण तयारी इकडे करून ठेवलेली आहे. पूजा साहित्य वगैरे सगळं मिळतं. इकडे ना स्पेशल माशाचा मसाला मिळता जो आम्ही इकडनंच घेतो आणि जर खैसून दुसऱ्याकडनं घेतलो काय मग हे घरात बरोबर वळागतं. स्पेशल मच्छीसाठी म्हणजे बाकीचे पण स्पेशलच असतात पण मच्छीसाठी स्पेशल आपलं आम्ही इकडनं घेतो कायम. चला मसाला घेऊन झालो तर जाऊया खाली आणखी बघूया. खाली गावठी वस्तू असतात ना म्हणजे गावठी भाजी वगैरे ते तुमका जाऊक मिळतले. दाजीकडे टाइमपास करूया.
विचारित होतात ना येणंच नाही म्हणा. हा तुम्हाला पण नारळ बिरळ लढवणारच ना. हा 2 हत्ते लढवायचे ना इथे. चला दाजीकडे टाइमपास झालो तर जाऊया खाली. राखीची दुकानं जास्त असत. आपला एक मित्र असा जो कणकवलीवर नाही येतात, स्वतःचे प्रोडक्ट असतात आणि खूप छान छान प्रोडक्ट असतात. लोणची तर त्यांची स्वतःची असतात आणि बाकी पण स्वतःच असतात. खूप छान कणकवलीवर नाही येतं ना कायम. आणि खायचे सगळे बाजार असतात, सगळे बाजार आहेत मस्त. चला आणि आमचं हवी टाइमपास होतो म्हणजे आज वर लावला असता असा थोडा हाईट केला वर घेतलं बाबा वर लावलं म्हणजे हा असं वाकून या करीत राहा. आता उभ्याने शॉपिंग करायची. केळी कशी किलो? 1 किलो 100 स्वस्त आहे. किलो 100 अर्धा आहे अर्धा काय 1 किलो घ्या. केळी कायम घेऊन येतात हे बाजारात. सगळे खातेले आणि हे कानेकरांचं एक मोठं दुकान आहे. भाजी वगैरे सगळी चांगल्या प्रतीची मिळतं. जाऊया खाली. आणि हा एक आपल्या मित्राचं दुकान असं. हा काय माहिती. इकडे पोहे वगैरे असत, इकडे तांदूळ वगैरे. काय गेलो बघा ही दुकानं असत ना. ही बघा ही गावठी वस्तू सगळे. उकडे तांदूळ सध्या कसे? 100 रुपये किलो. घावणे पीठ कोकम 200 रुपये. हे किती आहे पाव किलो? हा सध्या कोकमान खूप उच्चांक गाठले ना. नाचणी पोहे चवळी बिवळी हे सगळं गावठीच ना. सगळं गावठी. चला नारळ लढवणारे बघी होतो पण नाही इले. इकडे नारळ विचारले कशात नारळ? 25-35. चला इकडे भाजीवाले असत. मी मला येईल असताना असं आपटे धोपटी करी. काय नाही रात्रीचा फक्त. रात्री येईल पण जरा प्रॉब्लेम झालो. आता आज येतंय. आता येईल असं ढेकण्यांच्या दुकानात हे तुमका बॅनर प्रिंटिंग वगैरे सगळं करून मिळताला. आणि बाकीचे दप्तरा वगैरे हे सगळे चतुर्थीची तयारी आणि वर्क इन प्रोसेस पॅकेजिंगसाठी स्टिकर वगैरे सगळं बनवून मिळतात. आपल्या भावकीचं दुकान असं काय करतो. नारळ कसे होत? 30 बस 30-40 वाढले ना म्हणजे रेट नाही वाढलो. रेट वाढणार आता पुढच्या गुरुवारी कसे 30-40 नारळ कायम असतं का? हे बघा हे सगळे चिबूड होते. पडवळी असं चिबूड कसे? 120-100. ह्या काय दुधी काकडी कारली असं. नारळ कसे? 20-25. इकडे गावठी तांदूळ पोहे. तुम्ही कसे येता? चंद्राच झाला हो भरली नाही पिशी. हो सर पिशी भरली नाही. टाइमपास. इकडे काकडे काय गे बरी वाली असत शेंगे असत. कसे वाली? 20 रुपये. काकडी असत. हे सगळे गावठीवाले असत. सगळे गावठीवाले आजूबाजूच्या गावातले सगळे येतात इकडे आपला व्यापार करतो. नारळ कशा? 20 रुपये 25 रुपये 30 रुपये. लढवणारे कोण नाही हो? लढवणे थोडेफार येऊन गेले. चिपूड बघा केवढे असते. चला जाऊया खाली. इकडे झाडू असत. झाडू कसे हो? 200 रुपये. भेंडे नारळ
चला आता आहे ना जाऊया खाली मच्छी मार्केटमध्ये. हे दुकानं असतात आपले मित्र असा मंदार इकडे. मंदारचं दुकान कायम असतं. अरे सोननची मम्मी लिया इकडे गावची सगळे वस्तू घेऊन. जोर हा चला जाऊया. हे नारळ कसे नारळ 35-30 सुपा तुमची ती. चला जाऊया खाली. नारळ कसे इतके चालले की सरले लढवणारे कोण ना पुढच्या गुरुवारी येतील गुरुवारी. कसे आहेत ते त्यांनी 25 लावले माझे 20 ते मार्के. चला जाऊया. सोनूची मिसेस बसल्या बांगडे घेऊन. स्पेशल दर्यातले बांगडे असत. कसे बांगडे 100चे 5. चला आपले छोटे व्यापारी असत बघूया. ए टोपी बिपी घालणारच नाही ते तुम्ही. कॅप बीप घालणार नाही ते. काढून ठेवलं ही कारण चालणार नाही. हा समजला. घेतलंय मी ह्याच्यात शूटिंग मध्ये. बाहेर दुकान लावलं नाही तर तुझं. अच्छा गणपतीची वाट बघतो. चला बंद केलास का. कोद्यांची स्पेशल भजी मिळतात इकडे. गोल भजी. ही कांदा भजी गोल भजी असतात. ते तयारी करून ठेवल्याने. चला कोद्यांकडनं आता जाऊया आपल्या मच्छी मार्केटमध्ये. काय काय मासे इले ते बघूया. माशावाले आज बरीचशी बाहेरच बसली असत. बांगडे असत चिंगळा वगैरे असत. हे सुकी मच्छीवाले हे होत आणि नारळ बिरळवाले होत. पण आज नारळवाले लढावणारे नाही मिळाले आपल्या. बघू मच्छी मार्केटमध्ये बघूया काय काय मासे आहेत ते. घेतलास उरले स्पेशल देवगड वरचून मी आता आहे बघा. अरे होय कसे वाटे 100 रुपये फक्त. सगळी मासे सुटी करणारे हे बसली असत आणि मासेवाले सगळे आतमध्ये असतात. मोरी बघा केवढी आहे. वेदांत दिलो हा मोरी साफ करून दिल्या ना. आणि तांबडी मुडी आहेत ना ट्रॅप मध्ये घालणे कुर्ले पकडूक जा वळावर ऐकलं. सुसज्ज असा आपला आचऱ्याचा मच्छी मार्केट. काय काय असं बघा बांगडे स्पेशल मोरी. गप्र आराडतं का चावला. हे कसे वाटे 500 रुपये चावला. अरे मोरेच जास्त दिसतो. बांगडे चिंगळा फळे आणि काय काय बघूया. म्हणजे आचऱ्यातले काय कोचऱ्यातले. आचऱ्यातले स्पेशल बांगडे. चावला रमाव गावलीशी वाटतं. मोरी मटण इकडे सगळे दर्यातले मासे. करबे बांगडे कातनशाही बांगडे सौंदाळे. वा सौंदाळ स्पेशल. तो सौंदाळ कसे 200 रुपये वाटो. बांगडे असं मार्काक नाडला. तुमच्या मार्काक नाडला.
कापी स्पेशल छोटी पापलेट होय ना. बांगडे शिंगडा इकडे सतीश टुना फिश आणलं ना. टुना फिश टुना घे. बांगडे कसे खूप खूप गावले की का खूप गावले. करली मी काय करली कशी मी हळदी यार. शिंगूळ असत बांगडे असत बोयटा असत स्पेशल बोयटा आणि गाबे. कसले वाघळी कापलेले. अरे आज मासे अरे पापलेटा पण फक्त फक्त 200. आज मासे बरे होते. इंगळा कशी 100 रुपये वाटत. सौंदाळे असो हे खाडीतले मासे. हे बुराटे ना नुसतं सौंदाळ्यासाठी वहिनीन काढल्या ना मला. अरे खाडीतले मासे बारकी कोयटा बारकी. आणि हे 50 मांजरांगा बघा हे सगळं 100 आहे. घेऊन जा सगळं 100. इकडे छोटी कावलार असत कापी असत मोरी असत. सुरमई असत पापलेट असत चावलार पापलेट कशी 503. सुरुवातीकच स्वस्त. नाही 200चे 6 दे. 100चे 6 दे. 100चे 6 बांगडे. मासे बरे बरे गेले चावलार जास्त दिसतो. देवाची आई मोरी सुटी करता. प्रत्येक मासो साफ करण्याची एक वेगळी पद्धत असता. तसेच सुरी एक धार पण होईल तर ते मासे व्यवस्थित कापले जातात. चांबडी काढूचाच मोठा कामा ना. हा राणे चाबी खाया हा चालत हा हा चालत. सांगे साहेब आता इले आमच्याकडे काय तर केव्हा बसले असतात देणार ना. आता काय बोला रेकॉर्डिंग होता. चला आता खालना बाजाराची सुरुवात होता ना ती इकडनं म्हणजे ह्यो मासळी मार्केट ह्या एंड बाजाराचं इकडे लास्टपर्यंत हे असतात. आणि हे खालच्या लाईनीचे हे सगळे रिक्षावाले भाडी नसली का असे टाइमपास करत असतात नुसतेच मोबाईलात. बाकी काय नाही. खेका खेका कलकलतं कलकलतं घेका. अरे त्याने घेतल्या ना ते घेऊन जाऊ दे ना. त्याका उभा त्रास घेतल्यानी पुन्हा आता औषधासाठी त्यांनी मासे घेतले ना ते मोठे कापी घेऊन. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचऱ्याचो बाजार रविवारचो मासे बघितले. मासे तर खूप होते चावलारात जास्त होते. मोरी मटण खाणाऱ्यांची मजा होती आज बाजारात. खूप मासे बांगडे स्वस्त झाले. आता श्रावण असल्यामुळे थोडेसे स्वस्त असत
आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचऱ्याचा बाजार नारळी पौर्णिमेनिमित्त भरलेलो, पण तो नारळ लढवणारे कोण नाहीत, रात्रीचे नारळ लढत असतात. तर रात्री बघूया, योग मिळाला तर तिट्यावरती येऊया आणि नारळ लढवतात कसे ते पण बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचऱ्याचा बाजार कशा पद्धतीने भरता, बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. हा व्हिडिओ तुम्ही खैसून बघता तो कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं.